हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. आपला चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड हा चालू आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण इलॅस्टिसिटी, प्लॅस्टिसिटी या दोघांची डेफिनेशन पाहून त्या दोघांमधला डिफरन्स हा सुद्धा पाहिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण स्ट्रेस आणि स्ट्रेन त्याच्या डेफिनेशन्स, त्याचे SI युनिट आणि डायमेन्शन्स हे पाहिलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण त्याच्या पुढचा पॉईंट घेणार आहोत, द टाईप्स ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. Types of stress and strain. स्ट्रेस म्हणजे काय पाहिलेलं होतं, तर इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया ऑफ अ बॉडी इज कॉल्ड स्ट्रेस. हे आपण पाहिलेलं आहे काल, बरोबर. आणि स्ट्रेन इज व्हॉट? स्ट्रेन इज डिफाईन्ड ॲज द रेशिओ ऑफ चेंज इन डायमेन्शन्स ऑफ अ बॉडी टू इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स, दॅट इज मीन द स्ट्रेन. आता आज आपण त्याचे टाईप्स पाहणार आहोत. फर्स्ट टाईप आहे टेन्साईल स्ट्रेस. फर्स्ट आहे, आधी आपण स्ट्रेस आणि स्ट्रेन याचे दोन्ही कम्पॅरेटिव्हली टाईप्स पाहणार आहोत. तर फर्स्ट आहे टेन्साईल स्ट्रेस. जर स्ट्रेसमध्ये आपण हा टाईप टेन्साईल स्ट्रेस म्हणत असेल तर तोच हा स्ट्रेनमध्ये काय असणार आहे, टेन्साईल स्ट्रेन. टेन्साईल स्ट्रेन. ठीक आहे. दोन्हींचे टाईप सेमच आहेत, नाव सेमच आहेत, फक्त स्ट्रेसमध्ये आणि स्ट्रेनमध्ये हे आपण समजून घेणार आहे. टेन्साईल स्ट्रेस किंवा याला अजून म्हटलेलं आहे बघा, ऑर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ऑर म्हटलेलं आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ठीक आहे. स्ट्रेसमधला टाईप आहे टेन्साईल स्ट्रेस ऑर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, आणि तो स्ट्रेनमध्ये त्याला म्हणतो आपण टेन्साईल स्ट्रेन. ठीक आहे. मग आता कशाला म्हणायचं टेन्साईल स्ट्रेन, तर बघा, सपोज एखादा रॉड असेल. ठीक आहे. एखाद्याने जर रॉड घेतली अँड हॅविंग लेंथ L, त्याची लेंथ काय म्हणूया आपण, कॅपिटल L असं म्हणूया. ओके. एक रॉड आहे, त्याची लेंथ किती आहे, L, आणि याला डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर, या लेंथला डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्या डायमेन्शन्समध्ये जो चेंज होणार आहे तो लेंथवाईजच चेंज होणार आहे. ओके. डायमेन्शन्समध्ये जो चेंज होणार आहे तो कसा असणार आहे, लेंथवाईज चेंज होणार आहे. म्हणजे ही आहे त्याची ओरिजिनल लेंथ आणि ही आहे त्याची चेंज इन लेंथ, दॅट इज डेल L. काय म्हणूया आपण, डेल L. ओके. चेंज इन लेंथ काय असणार आहे, डेल L. डेल L ही इज अ चेंज इन लेंथ, ओरिजिनल लेंथ इज अ कॅपिटल L. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किंवा एखाद्या बॉडीमध्ये फोर्स अप्लाय केल्यानंतर, डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्या लेंथवाईज जो चेंज होतो त्याला म्हणतो आपण टेन्साईल स्ट्रेस. त्याला काय म्हणतो आपण, टेन्साईल स्ट्रेस. ओके. and that is tensile stress is equal to tensile stress is equal to काय म्हणणार आपण, फोर्स डिवाइड बाय एरिया. ॲज इट इज फॉर्म्युला जो आपण स्ट्रेसमध्ये पाहिलेला आहे, इंटरनल फोर्स रिस्टोरिंग फोर्स डिवाइड बाय एरिया, त्याच पद्धतीनं आहे. फक्त जो हा एरिया आहे, हा एरिया कोणता असणार आहे, चेंज कशामध्ये आहे, लेंथवाईज आहे. ठीक आहे. सो टेन्साईल स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया. याचं युनिटसुद्धा सेम राहणार आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे झालं. आता आपण कशामध्ये पाहतो आहे, टेन्साईल स्ट्रेस म्हणजे स्ट्रेसचा पॉईंट आहे. बघा, स्ट्रेस प्रोड्युस्ड बाय डिफॉर्मिंग फोर्स ॲक्टिंग अलॉंग द लेंथ ऑफ अ बॉडी. स्ट्रेस हा प्रोड्यूस होणार आहे बाय डिफॉर्मिंग फोर्स. कोणामुळे, डिफॉर्मिंग फोर्स ॲक्टिंग अलॉंग द लेंथ ऑफ अ बॉडी ऑर रॉड इज कॉल्ड द टेन्साईल स्ट्रेस. त्याला काय म्हणतो आपण, टेन्साईल स्ट्रेस. And the same as for the strain produced in the by a deforming force acting along the length of a body is called the tensile strain. त्याला काय म्हणणार आहोत, टेन्साईल स्ट्रेन. बघा, डेफिनेशन देऊन घेऊया आपण. स्ट्रेस produced by deforming force. फोर्स. स्ट्रेस हा प्रोड्यूस होतो आहे कोणामुळे, डिफॉर्मिंग फोर्समुळे. पण हा डिफॉर्मिंग फोर्स कोणावरती ॲक्ट होतो आहे, ॲक्टिंग अलॉंग लेंथ ऑफ अ बॉडी. ॲक्टिंग अलॉंग लेंथ ऑफ अ बॉडी इज कॉल्ड टेन्साईल
स्ट्रेस. बघा, स्ट्रेस इज प्रोड्युस्ड बाय अ डिफॉर्मिंग फोर्स ॲक्टिंग अलॉंग लेंथ ऑफ अ बॉडी इज कॉल्ड टेन्साईल स्ट्रेस. And same as it is for strain. Strain produced by deforming force acting along length of a body is called the tensile strain. आता यामध्ये काय असणार आहे, टेन्साईल स्ट्रेन इज इक्वल टू, ओके, टेन्साईल स्ट्रेन इज इक्वल टू, स्ट्रेनची डेफिनेशन आपण काय पाहिलेले आहे काल बघा, स्ट्रेन इज इक्वल टू वॉट, चेंज इन डायमेन्शन्स, इट इज अ रेशिओ ऑफ अ चेंज इन डायमेन्शन्स टू द ओरिजिनल डायमेन्शन्स. माहीत आहे जो टेन्साईल हा जो स्ट्रेन आहे, टेन्साईल स्ट्रेन हा जो प्रोड्यूस झालेला आहे बाय डिफॉर्मिंग फोर्स, तो कोणावरती ॲक्ट झालेला आहे, तर लेंथ ऑफ अ बॉडी. मग जे चेंज झालेलं आहे ते लेंथमध्ये चेंज झालेलं आहे. सपोज हा रॉड आहे, त्याची ओरिजिनल लेंथ किती आहे, एल आहे, आणि चेंज डिफॉर्मिंग फोर्स ॲक्ट केल्यानंतर त्याची चेंज इन लेंथ कोणती आहे, डेल एला म्हणतो आपण. मग इथं टेन्साईल स्ट्रेस इज इक्वल टू वॉट, इट इज अ रेशिओ, कोणाचा रेशिओ, चेंज इन द डायमेन्शन्स टू द ओरिजिनल डायमेन्शन्स. मग चेंज इन डायमेन्शन्स कोणते, del L and divided by original dimension capital L. Okay, so tensile strain is equal to del L divided by L. This is the first type of stress and strain, that is the tensile stress and the tensile strain. कशाला म्हणायचं तर बघा पुन्हा एकदा, स्ट्रेस प्रोड्युस्ड बाय अ डिफॉर्मिंग फोर्स acting along length of a body is called the tensile strain, and same is produced in the strain, is called the tensile strain. टेन्साईल किंवा कॉम्प्रेसिव्ह याचा अर्थ जो डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर एखादा ऑब्जेक्टमध्ये जो चेंज होतो तो लेंथ वाईज चेंज होतो आहे, ठीक आहे, त्याच्या डायमेन्शन्समध्ये जो चेंज होतो तो कसा आहे, लेंथ वाईज आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, टेन्साईल स्ट्रेस. ठीक आहे, हा असणार आहे फर्स्ट टाईप. नाव द सेकंड टाईप आहे बघा, व्हॉल्यूम स्ट्रेस. कोणता असणार आहे, सेकंड टाईप आहे व्हॉल्यूम स्ट्रेस. अँड सेम इज इट फॉर द स्ट्रेन. तोच कशासाठी असणार आहे, स्ट्रेनसाठी सुद्धा असणार आहे व्हॉल्यूम स्ट्रेन. आता बघा, व्हॉल्यूम स्ट्रेस कशाला म्हणायचं, व्हेन अ डिफॉर्मिंग फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी प्रोड्युसेस चेंज इन इट्स व्हॉल्यूम. व्हेन डिफॉर्मिंग फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी produces change in its volume. The stress is called व्हॉल्यूम स्ट्रेस. त्याला काय म्हणतो आपण, व्हॉल्यूम स्ट्रेस. बघा, जेव्हा आपण डिफॉर्मिंग फोर्स एखाद्या बॉडीवरती डिफॉर्मिंग फोर्स ॲक्ट करतो, ठीक आहे, तर त्या डिफॉर्मिंग फोर्समुळे त्या बॉडीच्या काय चेंजेस होत आहेत, तर प्रोड्युसेस चेंज इन इट्स व्हॉल्यूम. त्या व्हॉल्यूममध्ये चेंज होत असेल तर अशा स्ट्रेसला काय म्हणतो आपण, व्हॉल्यूम स्ट्रेस. वेन डिफॉर्मिंग फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी प्रोड्युसेस चेंज इन इट्स व्हॉल्यूम, द स्ट्रेस इज कॉल्ड द व्हॉल्यूम स्ट्रेस. अँड सिमिलरली फॉर द स्ट्रेन प्रोड्युस्ड इज कॉल्ड द व्हॉल्यूम स्ट्रेन. म्हणजेच काय येणार आहे, वेन द डिफॉर्मिंग फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी प्रोड्युसेस चेंज इन इट्स व्हॉल्यूम अँड दिस स्ट्रेन इज कॉल्ड द व्हॉल्यूम स्ट्रेन. ओके, त्या स्ट्रेनला आपण काय म्हणणार आहोत, व्हॉल्यूम स्ट्रेन म्हणणार आहोत. मग आता सपोज एखादं एक्झाम्पल घेऊ आपण, एखादा स्पियर आहे, ठीक आहे, हा आहे स्पियर. ओके, स्पियर. ओके, आणि या स्पियर, हा जो मोठा स्पियर आहे, या स्पियरचं व्हॉल्यूम आहे कॅपिटल व्ही. ठीक आहे, या स्पियरचा व्हॉल्यूम काय आहे, कॅपिटल व्ही. आणि त्याला आपण काय अप्लाय केलेलं आहे, डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला. सपोज जर आपण इथून काय अप्लाय केला, डिफॉर्मिंग फोर्स किंवा प्रेशर म्हणून आपण त्याला काय केलेलं आहे, अप्लाय केलेला आहे. तर हा जो ओरिजिनल व्हॉल्यूम आहे, डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर हे त्याचं व्हॉल्यूम तयार झालेलं असेल, त्याला आपण व्ही डॅश म्हणूया. काय म्हणूया, व्ही डॅश. बरोबर.
म्हणजे वेन डिफॉर्मिंग फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी प्रोड्युसेस चेंज इन इट्स व्हॉल्यूम. ओरिजिनल व्हॉल्यूम काय आहे त्याचं व्ही. ओके. आणि जेव्हा डिफॉर्मिंग फोर्स ॲक्ट केला तर आपण एफ म्हणलं तरी चालेल. डिफॉर्मिंग फोर्स ॲक्ट केल्यानंतर ते चेंज इन व्हॉल्यूम काय आहे व्ही डॅश आहे. अशा वेळेस इथं काय प्रोड्यूस होतो स्ट्रेस इज कॉल्ड द व्हॉल्यूम स्ट्रेस. त्याला काय म्हणत आहोत आपण व्हॉल्यूम स्ट्रेस. मग त्याचा फॉर्म्युला पहा. व्हॉल्यूम स्ट्रेस इज इक्वल टू सेम ॲज इट इज एफ बार डिवाइड बाय एरिया. एफ बार डिवाइड बाय एरिया जो हा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये चेंज होईल का नाही, कारण की स्ट्रेस म्हणजे आपल्याला माहिती आहे इंटरनल रिस्टोरिंग फोर्स डिवाइड बाय एरिया. फक्त त्याच्यामध्ये टाईप्स कसे आहेत बाय द लेंथ वाईज व्हॉल्यूम वाईज हे फक्त टाईप्स असणार आहेत. मग सेम इज इट इज फॉर द स्ट्रेन. मग स्ट्रेनसाठी काय येईल बघा व्हॉल्यूम स्ट्रेन इज इक्वल टू व्हॉल्यूम स्ट्रेन इज इक्वल टू व्हॉल्यूम स्ट्रेन इज इक्वल टू स्ट्रेन म्हणजे काय माहिती आहे आपल्याला रेशो आहे. कशाचा रेशो आहे चेंज इन डायमेन्शन्स टू द ओरिजिनल डायमेन्शन्स. मग यातलं चेंज इन डायमेन्शन कोणतं आहे व्ही डॅश आहे किंवा इथं डेल व्ही म्हटलं तरी चालेल. आपण याला काय म्हणूया आपण इथं डेल व्ही म्हणूया. ठीक आहे. डिपेंड ऑन यू काय म्हणूया इथं आपण डेल व्ही. चेंज इन डायमेन्शन्स काय आहे डेल व्ही. सो हिअर चेंज इन डायमेन्शन्स इज डेल व्ही डिवाइड बाय ओरिजिनल डायमेन्शन्स. ओरिजिनल डायमेन्शन्स कोणते आहेत व्ही. सो व्हॉल्यूम स्ट्रेन इज इक्वल टू डेल व्ही डिवाइड बाय व्ही. ठीक आहे. दिस इज द सेकंड टाईप ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन दॅट इज व्हॉल्यूम स्ट्रेस अँड द व्हॉल्यूम स्ट्रेन. पुन्हा एकदा बघा कशाला म्हणायचं वेन डिफॉर्मिंग फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी प्रोड्यूस चेंज इन इट्स व्हॉल्यूम. जेव्हा एखाद्या बॉडीवरती आपण डिफॉर्मिंग फोर्स ॲक्ट करतो त्यावेळेस त्याच्या व्हॉल्यूममध्ये चेंज होतो त्यावेळेस तिथं प्रोड्यूस होणारा स्ट्रेस इज कॉल्ड द व्हॉल्यूम स्ट्रेस अँड स्ट्रेन प्रोड्यूस होणारे त्याला म्हणणार आपण व्हॉल्यूम स्ट्रेन. आले लक्षात. ठीक आहे की आपण पुढे जाऊया. द थर्ड टाईप. नाव द third type is a shearing stress. Third type is the shearing stress. Shearing stress. And similarly for in strain that is shearing strain. Shearing strain. Okay. मग shearing stress and shearing strain आता हे जाणून घेऊया आपण. बघा when a deforming force acting on a body produce change in shape of a body. Definition काय येणार आहे when a deforming force acting on a body produces changing in shape of a body. Then shearing stress and shearing strain and produce. Shearing strain is produced. बघा वेन अ डिफॉर्मिंग फोर्स जेव्हा एखाद्या बॉडीवरती डिफॉर्मिंग फोर्स ॲक्ट होतो वेन अ डिफॉर्मिंग फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी प्रोड्युसेस चेंज इन अ शेप. त्याच्या शेपमध्ये चेंज होतो. एखादी जी बॉडी आहे त्याच्या शेपमध्ये चेंज झालं कशामुळे डिफॉर्मिंग फोर्समुळे. तर त्याला काय म्हणतो आपण इट प्रोड्युसेस शेअरिंग स्ट्रेस अँड ऑल्सो इट प्रोड्युसेस शेअरिंग स्ट्रेन. ठीक आहे. मग बघा सपोज क्यूब. तर क्यूब तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने ठीक आहे. हा क्यूब आहे. आता क्यूबचा जर मी हा सरफेस घेतला फक्त त्याला मी नाव देते ए बी सी आणि डी. फक्त कोणता सरफेस घेतो आहे आपण हा अप्पर मोस्ट सरफेस घेत असेल. आता तो मी इथे दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. सपोज दिस इज द सरफेस ऑफ अ क्यूब. ठीक आहे. त्याला नाव देऊया आपण ए बी सी अँड डी. करेक्ट. हा काय आहे एका क्यूबचा सरफेस आहे. क्यूब ही टोटल बॉडी आहे. करेक्ट. आणि त्या क्यूबचा फक्त हा अप्पर मोस्ट सरफेस घेतला. काय घेतलेला आहे अप्पर मोस्ट सरफेस आहे ए बी सी आणि डी. ठीक आहे. हा कोणता सपोज म्हणूया आपण फ्रंट सरफेस म्हणूया. क्यूबचा हा फ्रंट सरफेस आहे आणि त्याचा जर सपोज एरिया आपण म्हटलं तर ए म्हणूया.
याचा एरिया काय म्हणू शकतो, ए, कॅपिटल ए. ठीक आहे. अँड द फोर्स एफ इज अप्लाइड टू द क्यूब. सपोज फोर्स एफ इज अप्लाइड टू द क्यूब, सो दॅट बॉटम ऑफ द क्यूब इज फिक्स्ड. म्हणजे या सरफेसला इथून जर असा मी फोर्स अप्लाय केला, ठीक आहे, या क्यूबवरती हा फोर्स काय केला मी, या साईडला असा हा काय केलेला आहे, अप्लाय केलेला आहे. कोणत्या बघा, फ्रंट सरफेसवरती. व्यवस्थित इमॅजिनेशन करा. हा क्यूब आहे आणि क्यूबच्या हा वरच्या टॉपमोस्ट सरफेसला मी काय केलेला आहे, फोर्स अप्लाय केलेला आहे. पण त्याचा जो बॉटम आहे तो फिक्स आहे. त्या क्यूबचा जो बॉटम आहे तो कसा आहे, इथे फिक्स आहे. फक्त हा जो सरफेस आहे त्याला फक्त आपण काय केलेला आहे, फोर्स अप्लाय केलेला आहे. बरोबर. हा जो सरफेस आहे त्याला काय अप्लाय केलेला आपण, फोर्स. या सरफेस म्हणजे या क्यूबची लेंथ असेल एल, स्मॉल एल म्हणा, काही म्हणा. ठीक आहे. या क्यूबची जर लेंथ आपण सपोज काय म्हणूया, एल म्हणूया. आणि याच्यावरती मी काय अप्लाय केलेला आहे, फोर्स अप्लाय केलेला आहे. ठीक आहे. या पद्धतीनं असा हा फोर्स अप्लाय केलेला आहे. बॉटम ऑफ द सरफेस इज द फिक्स. बॉटम हा सरफेस कसा राहील, फिक्स राहील. पण हा जो टॉप सरफेस आहे, बरोबर, टॉप सरफेस इज स्लाइटली डिस्प्लेस्ड. हा स्लाइटली काय होणार आहे, डिस्प्लेस होणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल असं करूया आपण, स्लाइटली हा काय झालेला आहे, डिस्प्लेस झालेला आहे. म्हणजे ए काय होईल, इथं ए बी, इथलं सीचा सी डॅश होईल आणि इथं इथे डी डॅश. करेक्ट. हा काय झालेला आहे, स्लाइटली डिस्प्लेस्ड. येते लक्षात. म्हणजे हा क्यूबचा जो बॉटम सरफेस आहे तो फिक्स राहिला, फक्त जो हा टॉपमोस्ट सरफेस आहे तो काय होणार आहे, साईडली डिस्प्लेस्ड होईल. जसं की आपण रब्बरला करतो बघा. रब्बर माहिती आहे तुम्हाला. रब्बर हा जो शेप आहे तो करून क्युबिकलचा शेप घेतला आपण. ठीक आहे. आणि त्या क्यूबच्या वरच्या साईडला एक साईड जर त्याची फिक्स ठेवली आणि वरच्या साईडला फक्त फोर्स अप्लाय केला, तर त्याचा वरचा जो टॉपमोस्ट सरफेस आहे तोच फक्त स्लाइटली काय होतो, पुढं फ्रंटला सरकल्यासारखं होतं, स्लाइटली डिस्प्लेस्ड होतं. बरोबर. मग अशा वेळेस इथं काय तयार होणार आहे, शेअरिंग स्ट्रेस. जो प्रोड्यूस होणारा स्ट्रेस आहे त्याला काय म्हणतो आपण, शेअरिंग स्ट्रेस. आणि जो प्रोड्यूस होणारा स्ट्रेन आहे त्याला काय म्हणणार आहोत आपण, शेअरिंग स्ट्रेन. ओके. मग बघा, टँजेन्शियल फोर्स इज पॅरलल टू द टॉप ऑफ अँड बॉटम ऑफ द सरफेस. हा फोर्स कसा आहे, टँजेन्शियल फोर्स आहे. अँड विच इज पॅरलल टू द टॉप अँड द बॉटम ऑफ द सरफेस. हा कसा आहे, तो टॉपला आणि बॉटमला कसा आहे, तो पॅरलल आहे. ओके. surface of the block. Then the restoring force per unit area developed due to the applied tangential force. मग आता इथला ही जी बॉडी आहे ही काय करणार, ॲक्ट करणार, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होणार आहे ह्याच्यावरती. पण ही जो ऑब्जेक्ट आहे तो पण काय करणार, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स अप्लाइड करणार. तो पण कसा असणार आहे, तोही कसा असणार आहे, टँजेन्शियल फोर्स. अँड दिस इज कॉल्ड द शेअरिंग स्ट्रेस ऑर द शेअरिंग स्ट्रेन. ओके. मग आता इथे बघा, शेअरिंग स्ट्रेनमध्ये काय लिहू शकतो आपण, शेअरिंग स्ट्रेन इज इक्वल टू, शेअरिंग स्ट्रेन इज इक्वल टू वॉट, दॅट इज, आता इथे जे हे जे ओरिजिनल डायमेन्शन्स आहे, म्हणजे ओरिजिनल लेंथ काय आहे, एल आहे. ओरिजिनल लेंथ काय आहे, एल. अदरवाईज इथे घेऊया आपण याच ह्याच्यामध्ये डी सीची लेंथ किती आहे बघा, डी सी इज इक्वल टू ओरिजिनल लेंथ काय आहे, एल आहे, स्मॉल एल म्हणतोय. आणि तोच इथं काय झालेला आहे, चेंज झालेला आहे, डिस्प्लेस झाला ना थोडासा. म्हणजे ही जी इन्क्रीज झालेली लेंथ आहे ती किती आहे, डेल एल. काय म्हणू शकतो आपण, डेल एल. ओके. सी डॅश किंवा डी डॅश काय म्हणू शकतो आपण, इज इक्वल टू डेल एल, इज इक्वल टू डेल एल. मग इथं शेअरिंग स्ट्रेन इज इक्वल टू वॉट, डेल एल डिवाइड बाय एल, that is change in dimensions divided by original dimensions. This is the shearing strain. Suppose this is also equal to the tan theta. This is equal to tan theta. म्हणजेच इथला जर अँगल आपण हा थीटा म्हटलं, इथला अँगल काय म्हणतो आपण, थीटा. हा तयार होणारा हा जो ट्रायंगल आहे तो कोणता आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याच्यावरून हा डेल एल डिवाइड बाय एल जर आपण काढला तर हा काय असतो, टॅन थीटा असतो. ठीक आहे. आणि सपोज डेल एल हा रिलेटिवली खूप स्मॉल जर घेत असेल आपण, म्हणजे हे जे डिस्प्लेस झालेलं डिस्टन्स आहे, सरफेस आहे, तो खूप कमी असेल. ओके. जर हा खूप कमी असेल तर इथे येणारा टॅन थीटा जो आहे तो ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय असणार आहे, थीटा असणार आहे. ओके. फक्त तुम्हाला जाणून घ्यायचं काय आहे, व्हॉट इज मीन बाय द शेअरिंग स्ट्रेस अँड शेअरिंग स्ट्रेन. दॅट इज व्हॉट, दॅट इज वेन deforming force acting on a body produces change in a shape of a body. बरोबर. या बघा आता हा जो ब्लॉक आहे
क्युबिकली ब्लॉक आहे, त्याच्यावरती आपण काय अप्लाय केला, टँजेन्शियली फोर्स अप्लाय केला, फक्त त्याच्या टॉप सरफेसवरती, बॉटमवरती केला का नाही, बॉटम कसा आहे तो फिक्स आहे. मग त्यावेळेस मग फक्त हा जो सरफेस आहे, ठीक आहे, हा जो सरफेस आहे तो काय झालेला आहे, स्लाइटली डिस्प्लेस झालेला आहे, एकदम स्लाइटली डिस्प्लेस झालेला आहे, म्हणजे त्याच्या चेंज इन अ शेप ऑफ अ बॉडी. अँड दिस इज कॉल्ड दिस प्रोड्यूस शेअरिंग स्ट्रेस अँड शेअरिंग स्ट्रेन ऑफ द बॉडी. ओके, लक्षात आलं. अशा पद्धतीने 3 टाईप्स आहेत, स्ट्रेस आणि विथ रिस्पेक्ट टू स्ट्रेन दोघांचे सुद्धा. बघा आपण एक शॉर्टमध्ये लक्षात घेऊया आपण, टाईप्स ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. करेक्ट. मग फर्स्ट टाईप स्ट्रेसमधला काय आहे, टाईप ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. फर्स्ट टाईप काय आहे बघा, दॅट इज टेन्साईल स्ट्रेस. टेन्साईल स्ट्रेस. करेक्ट. आणि तो स्ट्रेनमध्ये काय आहे, फर्स्ट टाईप दॅट इज टेन्साईल स्ट्रेन. टेन्साईल स्ट्रेन. ओके. सेकंड टाईप काय आहे, व्हॉल्यूम स्ट्रेस. सेकंड टाईप काय आहे, व्हॉल्यूम स्ट्रेस. आणि ह्या सेकंड टाईप इज द व्हॉल्यूम स्ट्रेन. व्हॉल्यूम स्ट्रेन. थर्ड टाईप कोणता आहे याच्यामध्ये, शेअरिंग स्ट्रेस. शेअरिंग स्ट्रेस. आणि इन द स्ट्रेनमध्ये दॅट इज शेअरिंग स्ट्रेन. शेअरिंग स्ट्रेन. ओके. बघा आता पुन्हा एकदा रिवाइज करूया आपण, टाईप ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. फर्स्ट टाईप आहे टेन्साईल स्ट्रेस. इन द स्ट्रेस अँड स्ट्रेनमध्ये टेन्साईल स्ट्रेन म्हणजे काय, ज्यावेळेस डिफॉर्मिंग फोर्स एखाद्या बॉडीवरती आपण ॲक्ट करतो तर त्याच्या लेंथमध्ये चेंज होतं, त्याला काय म्हणतो आपण, टेन्साईल स्ट्रेस. आणि तिथं प्रोड्यूस होणारा जो स्ट्रेस आहे तो कोणता आहे, टेन्साईल स्ट्रेस. आणि प्रोड्यूस होणारा स्ट्रेन असेल तो टेन्साईल स्ट्रेन. म्हणजे इथं कशामध्ये असणार आहे, हा लेंथ वाईज असेल. ओके. व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणजे एखादा डिफॉर्मिंग फोर्स ॲक्ट होते एखाद्या बॉडीवरती, तर त्याचा चेंज इन व्हॉल्यूम चेंज होत असेल तर तिथं प्रोड्यूस होणारा स्ट्रेस आणि स्ट्रेन हा कसा असणार आहे, व्हॉल्यूम स्ट्रेस अँड व्हॉल्यूम स्ट्रेन. ठीक आहे. म्हणजे इथं चेंज इन कशामध्ये आहे, व्हॉल्यूममध्ये. तसंच जर आपण शेअरिंग स्ट्रेस अँड शेअरिंग स्ट्रेन पाहिलं तर एखादा डिफॉर्मिंग फोर्स ॲक्ट केल्यानंतर एखाद्या ऑब्जेक्टवरती तर त्याच्या शेपमध्ये चेंज होतो. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, तिथं प्रोड्यूस होणारा स्ट्रेस आणि स्ट्रेनला आपण शेअरिंग स्ट्रेस आणि शेअरिंग स्ट्रेन असं म्हणतो. आलं लक्षात. अशा पद्धतीने कशा आहेत, 3 टाईप्स आहेत आणि हे व्यवस्थित करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला हुक्स लॉ, तो आपण उद्या पाहूया. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.